निश्चितपणे हा संपूर्ण परिसर जो आहे गोदाघाट परिसर, या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं ज्यावेळेला पाण्याचा प्रवाह अचानक वाढला, ज्यावेळेला पाण्याची पातळी वाढली, त्यावेळेला परिसरातल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महापालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी सूचना लाऊडस्पीकरवर सांगत होते। परिसरात कोणीही या ठिकाणी गाड्या आपल्या वाहनं पार्क करू नयेत अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। मात्र याच्यात अडचणीचा भाग एक आहे की हा संपूर्ण गोदाघाट जो परिसर आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पर्यटक गाड्या लावत असतात। त्यांना विधी करण्यासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा अस्थि विसर्जनासाठी जर गोदाघाटावर जायचं असेल, रामकुंड परिसरात जायचं असेल तर त्या ठिकाणी गाडी जाता येत नाही, नेता येत नाही। आणि म्हणून या संपूर्ण गोदाघाट परिसरात जिथे शक्य होईल, जिथे मोकळी जागा दिसेल तिथे हे लोक गाड्या आपल्या पार्क करतात आणि त्या गाड्या पार्क करून पायी चालत ते रामकुंड परिसरापर्यंत जातात आणि आपले धार्मिक विधी करत असतात। अशा वेळेला काही पर्यटक जे आपल्या गाड्या लावून या ठिकाणी रामकुंडावर गेलेले असतात त्यांना ही कल्पना देखील नसते की अशा पद्धतीने जर पावसाचा जोर वाढला, जर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला तर आपली गाडी या ठिकाणी अडकू शकते आणि काहीशी तीच दुर्दैवी घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। प्रत्येक वर्षी प्रशासनाच्या वतीने सूचना करण्यात येते, अनेकदा या ठिकाणी स्थानिक लोकांच्या रिक्षा देखील लावलेल्या असतात। मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे लोक जे असतात ते आपली रिक्षा बाजूला काढून घेतात। मात्र जे बाहेरून येणारे पर्यटक असतात, जे बाहेरून येणारे धार्मिक विधी करण्यासाठी येणारे लोक असतात त्यांना याबाबतची कुठलीही कल्पना नसते आणि त्यामुळे ते लोक धार्मिक विधी करत असताना दुसरीकडे त्यांच्या गाड्यांचा गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाण्यात अडकतात। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की हे तरुण जे आहेत ते इथले स्थानिक रहिवासी आहेत। स्थानिक तरुणांना अशा पद्धतीनं या ठिकाणी मदतीसाठी बोलवलं जातं आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशी ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहेत ते हे इथले तरुण करतायत। एक मोठा दोरखंड यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि दोरखंडाच्या सहाय्यानं ही गाडी बांधण्याचा प्रयत्न होतोय। पुढच्या काही वेळात जर समजा या ठिकाणी एखादी क्रेन बोलवण्यात आली तर निश्चितपणे क्रेनच्या सहाय्यानं ही गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल। सध्या मात्र या ठिकाणी या मुलांच्या वतीनं गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी चंदन, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या पाण्याचा प्रवाह सध्या वाढतो आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये